क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण प्रसारक संस्था कोल्हापूर संचलित सत्यशोधक प्राध्यापक रमेश ढावरे प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळा कुशिरे तर्फे ठाणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे 77वा प्रजासत्ताक दिन सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व दिमागदार पद्धतीने पार पडला। या समारंभाचे विशेष अतिथी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध धन्वंतरी वैद्यकीय क्षेत्रातील ॲस्टर आधारचे सुप्रसिद्ध डॉक्टर माननीय डॉक्टर अजय केणी सर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायत व प्रात्यक्षिके सादर केले व लगेच विद्यार्थी शिक्षक मान्यवरांची उचित भाषणे झाले। आपल्या संभाषणात डॉक्टर अजय केणी सरांनी आश्रमशाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व आरोग्याच्या सद्यस्थितीविषयी चिंता व्यक्त करून यातून बाहेर पडण्यासाठी आजची पिढी सक्षम बनली पाहिजे व त्यासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष पुरवले पाहिजे असे प्रतिपादन व्यक्त केले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाबासाहेब वडगावकर साहेबांनी आपण स्थापनेपासून 35 वर्ष सेवाभावी वृत्तीने शैक्षणिक सेवा करताना शेकडो हजारो लाभार्थी विद्यार्थी घडवले असून हे विद्यार्थी गुणवत्तेत महाराष्ट्रात अग्रेसर आहेत। हीच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आम्हाला साथ देण्याचे आवाहन त्यांच्या वतीने यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक श्री विकास तोरसकर सरांनी अत्यंत छान पद्धतीने करून अनेकांची मने जिंकले। संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ क्षमा वडगावकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले। याप्रसंगी या वर्षाचा सत्यशोधकीय आदर्श गुणवान शिक्षक पुरस्कार आश्रमशाळेचे आदर्श शिक्षक शिक्षिका श्री विकास तोरसकर सौ दीपा तोरसकर या उभयतास देण्यात आला। या प्रसंगी दिनकर कांबळे, बौद्धचार्य संतोष कांबळे, संग्राम कांबळे, मनोहर शिर्के गुरुजी, शिक्षक शिक्षिका वंदना कांबळे, स्वाती लोहार, दीपा तोरसकर, पी.एन. काळे, प्रकाश जगणते, मेहतर एस.के., डी.बी. पाटील, लिपिक चंद्रकांत देवर्डे, राहुल भोई, रविकिरण कोरे, अनिल शिंदे, पांडुरंग खैरे, छाया भंडारी, देसाई मॅडम, शोभा मेहतर, रिहानबी मुजावर, माया मॅडम, मंगल मेहतर, साधना शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न थी मैं सरंग ही गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अनिल सांगळे, कुशिरे।